जरांगे पाटील यांना गोळ्या घालाव्या लागतात अशा प्रकारची कथित ऑडिओ क्लिप जी आहे ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। ह्या ऑडिओ क्लिप मध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे निकटवर्ती असलेले बाळासाहेब पातरकर व एका अज्ञात व्यक्तीची ही ऑडिओ क्लिप आहे। त्या ऑडिओ क्लिप मध्ये मनोज जरांगे पाटील यांना कशा पद्धतीने गोळ्या घालायला पाहिजे ह्या विषयीचं वक्तव्य केलेलं आहे, तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। हॅलो, राम राम साहेब। राम राम। कोण बोलतात? कोण बोलत आहात? बाळासाहेब पातळकर बोलतो। अरे नमस्कार नमस्कार। तुमचं गुणगान लय मीडियावर होईल बाबा। काय कारनामा केला की तुम्ही? काय चलत असते, काय आता काय चांगल्या माणसाला लोक बदनाम करायला निघाले। काय चलत राहते, चांगलं काय वाईट काय, सगळ्या नगर चांगलं असतो, नगर वाईट असतो, तसं काय नसतं। मी ते मीडियावर तुमचे नंबर बिंबर मिळाले बाबा मला, म्हणून मी म्हणलं चला सहज कॉल करतो। पण चांगल्या माणसाची बदनामी करणं चुकीचं आहे ना? हा, आता जे असेल ते असेल। आता नाही, ते 4-5 जरांगे त्याच्या मायचा गोळी मारावं लागते माहिती का तुम्हाला? नाही 4-5 पण जिरला ना तुमचा। तेच बोलायचं तुम्हाला तुम्ही जे बोलायला ती। हॅलो, तेच मी तुम्हाला बोलायलो। जातीबद्दल एवढं करायचं नसतं। जातीचं मी कधीच कोणी नाव घेतलं नाही आजपर्यंत। जातीचं कुठलंच नाव घेतलं नाही। मग तुमच्यावर असं का होईल? जे झालं ते बघून येऊ ना आता। पण तुम्ही एक गोष्ट खरं खरं सांगा। छत्रपती संभाजी महाराज आपले होते, त्यांना मुघलांच्या हवाली कुणी केलं तर माहिती का तुम्हाला? नाही, प्रत्येक लोक 4 जात नाही, प्रत्येक जातीमध्ये 4 लोक नसते असते तर त्याला जात दुसरी नसते। या तुमच्या जातीत जरांगे नाचताय। मी काय सांगतो ते तुमच्या नजरेत असेल, तुमच्या नजरेत असेल बघून जा तुम्ही ते। आता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारण्याची भाषा करणाऱ्यांना आणि मनोजदादांना संपवण्याची भाषा करणाऱ्याला आम्हाला सांगायचंय की तुम्ही जर या दादाकडे येत असाल तर त्याच्या अगोदर दादांच्या आणि तुमच्यामध्ये 6 कोटी मराठे आहेत, त्यांचा आधी सामना करा आणि नंतर दादाकडे या। तुम्हाला दादापर्यंत पोहोचणंही शक्य होणार नाही। आणि माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की जे कोण हे असतील सातत्यानं मनोजदादाला जीवे मारण्याची भाषा करतायत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। आणि त्यांनाही सांगणं जर पोलीस कारवाई करणार नसतील, जर इथून पुढे मनोजदादाला किंवा जे समाजाचं काम करतात मराठा समाजाच्या बांधवाला कुणी जर असं गोळ्या घालण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देत असेल, त्याला मराठा समाज त्यांच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। हे सुद्धा असं वाचाळवीरांनी आणि धमक्या देणाऱ्याने ध्यानात ठेवावं। आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाहीत, वेळ आली तर आम्ही इतिहासात दाखवून दिले शस्त्र सुद्धा उचललेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर आणू नका, नसता येणाऱ्या काळात मग गंभीर परिणाम या वाचाळवीरांना आणि या धमकी देणाऱ्यांना भोगावे लागतील, एवढं मात्र नक्की आहे। म्हणून माझी पोलीस प्रशासनाला, राज्य सरकारला विनंती आहे, या प्रकरणाची चौकशी करा आणि कठोरात कठोर कारवाई जे दोषी असतील त्यांच्यावर करा।